इकडे एक प्लॅन फसल्याने अर्जुनने शांत न बसता दुसरा ट्रॅप लावत आश्रमामध्ये त्या दिवशी नक्की काय घडलं होतं हे आता प्रियाच्या तोंडून वदवून घेतलेलं आहे. आणि प्रिया बोलत असता क्षणी एका सत्याचा खुलासा होत अर्जुनला मधुभाऊंच्या केसमध्ये पुरावा मिळणार आहे. परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. ठरलं तर मग मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागात प्रतिमाचं खूपच डोकं दुखत असतं. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की ताप आला आहे का बघ. सायली जेव्हा चेक करते तेव्हा प्रतिमेला तापही आलेला नसतो. तर सायली तिथे रविराजांना सांगते की परंतु आपण यांना या अवस्थेत बाहेर नाही घेऊन जाऊ शकत, त्यांना विश्रांतीची गरज आहे. रविराजांना देखील पटतं. ते सांगतात की आपण जर प्रतिमाला तिकडे जुन्या घरी घेऊन गेलो तर हिच्या डोक्यावरती आणखीन जास्त ताण येईल. हिला विश्रांतीची गरजच आहे. आपला प्लॅन आता आपल्याला कॅन्सल करावा लागेल. त्यावरती पूर्णाजी सांगते की तुमचंही बरोबर आहे. ती प्रतिमेला आराम करण्यासाठी सांगते. तर आता प्लॅन कॅन्सल झाल्याने कल्पना तिथे पुन्हा हिना आठवण करून देते की त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं. रविराज तिथे म्हणतात की म्हणजे तुम्हाला DP रोडला जायचं आहे. आता प्रतिमाला जर आपण घेऊन जाणारच नसू तर मला ऑफिसचं कामही बघावं लागेल. मी तिथेच जातो आहे, मी तुम्हाला सोडतो असं सांगत ते तिघेही बाहेर पडतात. सायली प्रतिमाला विचारते की प्रतिमात्या, तुम्ही सतत विचार करता त्या कारणाने तुमचं डोकं दुखतंय का? तेव्हा प्रतिमा तिला सांगते की तिलाही कळत नाहीये. तर त्याचनंतर सायली प्रतिमाला आराम करण्यासाठी सांगते. तर महिपतला जागा बळकवायची असते आश्रमाची, त्याच एका कारणासाठी तो झटापट करायला लागतो आणि तो एका राजकारणी नेत्याला भेटायला आलेला असतो. सुरुवातीला महिपतला आमदार साहेबांनी पाहिलेलं नसतं, त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु त्याचनंतर जेव्हा त्यांचं लक्ष जातं तर ते चकित होतात आणि ते म्हणतात की अरे, प्रत्यक्ष महिपत शिकरे, तेही आमच्याकडे. तर महिपत तिथे सांगतो, तुम्हाला आमच्यासाठी वेळ नाहीये, म्हणून म्हटलं की आता मीच तुम्हाला भेटावं, म्हणूनच मी तुमच्या दाराशी आलो आहे असं सांगत महिपत साक्षीजी तिच्या मुलीशी आमदार साहेबांची ओळख करून देतो. स्वतःचं काम करून घेण्यासाठी महिपत आमदारांशी खूप गोड बोलत असतो. जणू काही तो त्यांचा नोकरच आहे असं त्यांच्यासोबत तो वागत असतो. तर आमदार साहेब तिथे सांगतात की तुमचं काय काम आहे ते माझ्या लक्षात आहे. ते वात्सल्य आश्रम केस त्या संदर्भात आला आहेत ना? तेव्हा साक्षी सांगते की हो सर, ते आश्रमाची जागा मी लिगली विकत घेतली होती, परंतु अर्जुन सुभेदार या वकिलाने त्याच्यावरती स्टे आणला आहे. सर, ते आमचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, परंतु अर्जुन सुभेदार हा उगाचच आमची अडवणूक करतो आहे. साक्षीने आमदारांना असं सांगता क्षणी महिपत तिथे सांगतो, करून टाका ना ते आपलं काम, हटवा ना ते स्टे. तसं फोनवरती आपल्या दोघांचं बोलणं झालंच होतं की. आमदार साहेब आता महिपत शिकरेला चांगलंच तोंडावरती पाडतात. ते म्हणतात की हे बघा, काम हे कामाच्या पद्धतीनेच होणार, फक्त तुमचीच कामं करायला आम्ही या खुर्चीत बसलेलो नाही आहोत. खरं तर आमदार साहेबांनी महिपतची खरी लायकीच त्याला दाखवून दिलेली असते. तर इकडे घरामध्ये चैतन्य अर्जुनची वाट पाहत असतो. तो विचार करतो की अर्जुन आता किती वेळ लावतो आहे. इतक्यातच अर्जुन समोरून येतो. तो अँकलेट घेऊन आलेला असतो. तर तिथे चैतन्य त्याला सांगतो की अरे किती वेळ अर्जुन, मला वाटलं की घरातले सगळे परत यायच्या आत तू येतो की नाही, इतका उशीर. तेव्हा अर्जुन विचारतो की घरातले सगळे गेले आहेत ना, आणि मिसेस सायली कुठे आहेत? तेव्हा चैतन्य म्हणतो की अरे घरात कोणीच दिसत नाहीये, म्हणजे सगळेच जण बाहेर गेलीच असतील ना, आणि प्रिया देखील तुझी वाट पाहत असेल. अर्जुन धक्क्यानेच विचारतो की काय, ती माझ्या रूममध्ये आहे का? तेव्हा चैतन्य सांगतो की नाही, मला नाही माहिती ती कुठे आहे. इतक्यातच प्रिया तिथे येते. ज्यावेळी प्रिया येते त्याच वेळेस अर्जुन तिला सांगतो की खरं तर मी तुझीच वाट पाहत होतो. तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि विचारते की काय, तू माझी वाट पाहत होतास? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, चल ना आपण वरती जाऊयात. असं अर्जुन म्हणता क्षणी प्रियासाठी हा आनंदाचा धक्काच असतो. प्रिया विचारते की वर म्हणजे तुझ्या बेडरूममध्ये? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, आज घरात कोणीच नाहीये, त्यामुळे आपण आरामात गप्पा मारू शकतो. प्रिया आता अचूक अर्जुनच्या ट्रॅपमध्ये अडकलेली असते आणि प्रिया त्याच्यासोबत आता बेडरूममध्ये जायला होकारही देते. चैतन्य अर्जुन या दोघांचाही प्लॅन आता सक्सेसफुल होणार असतो. ज्यावेळी अर्जुन प्रियाला घेऊन त्याच्या रूममध्ये गेलेला असतो त्याच वेळेस चैतन्य एका पहारेकऱ्यासारखा बाहेर पहारा देत असतो. इकडे आमदार साहेब महिपतला सांगतात की तुमचे आमचे जुने संबंध आहेत, त्याचमुळे मी तुम्हाला भेटायला वेळ दिला.
आमदार साहेबांनी महिपतची जागा त्याला बरोबर दाखवून दिलेली असते, तर तो चिडलेला असतो. तेव्हा साक्षी त्याला इशाऱ्याद्वारे शांत बसवते. साक्षी आमदार साहेबांना सांगते, वर्षानुवर्ष असं त्या जागेसाठी कोर्ट कचेऱ्या करत राहणं हे आम्हाला आता परवडणारं नाही आहे. कारण त्या प्रोजेक्टसाठी आम्ही खूप जास्त कर्ज घेतलं आहे आणि त्याचं व्याजही वाढतं आहे आणि यात सगळ्यांचा ट्रेस माझ्या अण्णांना येतो आहे. त्याच्या तब्येतीवरती परिणाम होतो आहे. साक्षी मुद्दाम आमदार साहेबांना आपलं काम करायला भाग पाडण्यासाठी हे सगळं बोलत असते. परंतु महिपत शिकरे हा कसा माणूस आहे हे आमदार साहेबांना देखील तितकंच चांगलंच माहिती असतं. तर पुढे साक्षी आमदार साहेबांनाच पेचात टाकते. ती त्यांना सांगते की सर, मी तुम्हाला विनंती करते, परंतु जोपर्यंत आता तुम्ही आम्हाला हे सांगत नाही की तुम्ही आमचं काम हे करणारच, तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. तर इकडे ज्यावेळी अर्जुन प्रियाला रूममध्ये घेऊन जातो तेव्हा प्रिया विचारते की अर्जुन, आज अचानक तुला माझ्याशी का बोलावं असं वाटलं? तेव्हा प्रियाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी अर्जुन तिला सांगतो की आज कुठे, मला तर नेहमी तुझ्याशी बोलावंच वाटतं आणि तू उभी का आहेस, बस ना, असं म्हणत अर्जुन स्वतःहूनच प्रियाला बेडवरती बसवतो. तर तिथेच आता प्रिया स्वतःहून अर्जुनला तिच्या शेजारी बसायला सांगते आणि त्याचा हात हातामध्ये घेत त्याला विचारते, अर्जुन, मला एक कळत नाही आहे की तुमचं रिलेशन इतकं बिघडलं आहे, तरी तुझी बायको ज्या वेळेस आपण एकत्र सोबत असू, गप्पा मारत असू, तेव्हा डोकं फिरल्यासारखं का वागते? अर्जुन तेव्हा प्रियाला गप्प बसवतो आणि तिला म्हणतो की सोड ना, तो विषय सोडून दे ना, आपण आता गप्पा मारत आहोत ना, आणि आपण जेव्हा सोबत असू तेव्हा मला साधा तिचा टॉपिकही काढलेला आवडत नाही. मुद्दाम अर्जुन असं प्रियाला दाखवत असतो की जसं काही सायली आणि त्याच्यामध्ये कसलंच नातंच राहिलेलं नाहीये. प्रिया आता खूप खुश झालेली असते, कारण अर्जुनने मुद्दाम सायलीचा विषय बंद करायला सांगितलेला असतो. तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन, ज्या वेळी तू सायलीचा विषय टाळतोस ना, त्यावेळी ना तू मला खूप आवडतोस. असं म्हणतच प्रिया ज्यावेळी अर्जुनच्या खांद्यावरती डोकं ठेवते तेव्हा अर्जुनला खूप ऑकवर्ड झालेलं असतं आणि प्रियाला दूर करण्यासाठी अर्जुन मुद्दाम तेथून उठतो. प्रियाला धक्काच बसतो आणि प्रिया विचारते की काय झालं अर्जुन, तू असा उठलास का? तेव्हा अर्जुन तिला खोटं सांगतो की अगं, खरं तर मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे, तेच देण्यासाठी उठलो. आत्ता तर मात्र प्रिया आनंदाने वेडीपिशीच होते. प्रिया खुश होऊन अर्जुनला विचारते की तू माझ्यासाठी गिफ्ट आणलं आहेस? तसंही अर्जुन, तू माझ्यासाठी जे काही गिफ्ट आणलं असशील ना, ते मला आवडणारच आहे. परंतु मूर्ख प्रियाला हे अजूनही माहिती नसतं की अर्जुनने हा फक्त तिच्यासाठी रचलेला सापळा आहे, तेही सत्य शोधण्यासाठीचा. अचूक ती अर्जुनच्या ट्रॅपमध्ये अडकलेली असते. प्रिया खूप आतुर झालेली असते. अर्जुनने तिच्यासाठी नक्की काय गिफ्ट आणले असेल असं ती विचार करत असता क्षणी अर्जुन तिला गिफ्ट दाखवतो. प्रिया खूप खुश होते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन, तू अँकलेट आणला आहे माझ्यासाठी, खरंच खूप छान आहे, मी आत्ताच तुला घालून दाखवते. असं म्हणत प्रिया पायामध्ये अँकलेट घालणार इतक्यातच अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. अर्जुन मुद्दाम प्रियाला सांगतो, जे गिफ्ट मी तुझ्यासाठी आणलं आहे ते गिफ्ट मी स्वतःहून तुझ्या पायामध्ये घालणार. कारण अर्जुनला प्रियाचा तळपाय बघायचा असतो, त्याला तिच्या पायावरती जन्मखून आहे की नाही हे शोधायचं असतं. प्रिया चकित होऊन अर्जुनला विचारते की काय, तू खरोखरच हे माझ्या पायात घालणार आहेस अर्जुन? मी स्वप्न तर पाहत नाही आहे ना? तेव्हा अर्जुन तिला दाखवतो की ती स्वप्नात नाही तर सत्यात आहे. तो तिला सांगतो की हो, हे मी स्वतः तुझ्या पायात घालणार आहे. तर प्रिया इतकी खुश झालेली असते की तिने विचारही केलेला नसतो तिच्या पायावरती जन्मखून आहे की नाही, जी की ती खोटी जन्मखून काढत असते. तेव्हा अर्जुन मनोमन विचार करतो की तुझा काउंटडाऊन सुरू झाला आहे प्रिया. अर्जुन रूममध्ये प्रियासोबत स्वतःचं मिशन फत्ते करत असता बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून चैतन्य उभा असतो. तो सर्व ठिकाणी लक्ष ठेवत असतो की जर कोणी आतमध्ये आलं तर अर्जुनला त्याला अलर्ट करायचं असतं. ज्यावेळी चैतन्य फिरत फिरत बाहेर जातो तर तो धक्क्यानेच माघारी पळत येतो. तो खूपच घाबरून गेलेला असतो, कारण समोरून सायली आलेली असते. चैतन्य विचार करतो की अरे देवा, म्हणजे यांचा जायचा प्लॅन कॅन्सल झाला की काय, आता अर्जुनला कसं सांगू? असा विचार करत सायली येत असता क्षणी चैतन्य पटकन पळत स्टडी रूममध्ये जाऊन लपतो. चैतन्य अर्जुनच्या प्लॅनची आता पूर्ण वाट लागणार असते, कारण मध्येच सायली आलेली असते.
ज्याची त्या दोघांनीही अपेक्षा केलेली नसते. तर चैतन्य खूप घाबरून गेलेला असतो. तो विचार करतो की आता अर्जुनला अलर्ट कसं करू. आमच्या दोघांचं चुकलं. खरं तर आम्ही कन्फर्म करायला हवं होतं की घरातले सगळेच नक्की बाहेर गेलेत की नाहीत. परंतु अर्जुनला जर आता मी मेसेज जरी केला तरी त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही जाणार. काय करू आता असा विचार करत चैतन्य पुन्हा एकदा पळत स्टडी रूममध्ये जाऊन लपणार. इतक्यातच सायलीचं त्याच्याकडे लक्ष जातं. सायली तिथे म्हणते की चैतन्य भाऊजी. तेव्हा चैतन्य घाबरतच चोर पावलाने बाहेर पळत येतो आणि तो सायलीला असं दाखवतो की जसं काही सायलीला समोर पाहून तो चकितच झाला आहे. चैतन्य बाहेर आल्यानंतर सायली विचारते की काय झालं, तुम्ही ऑफिसला नाही गेलात का आणि हे कुठे आहेत, रूममध्ये आहेत का, बरं मी बघते असं म्हणत सायली पुढे जाणार. चैतन्य तिला थांबवतो, कारण सायली जर रूममध्ये गेली तर अर्जुनच्या त्या प्लॅनची वाट लागणार हे चैतन्याला चांगलंच माहिती असतं. चैतन्य मुद्दाम सायलीला विचारतो की परंतु तुम्ही बाहेर जाणार होतात ना. तर सायली सांगते की हो, परंतु अचानकपणे प्रतिमा त्यांचं डोकं दुखायला लागलं ना, त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं की पुन्हा कधीतरी जाऊयात. असं सांगत सायली जेव्हा पुढे येते तर घाबरतच चैतन्य परत तिला आडवा जातो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि चैतन्य सायलीला स्पष्टपणे नकार देत तिला सांगतो की तुम्ही खोलीत नाहीच जाऊ शकत. सायलीला जबरासा धक्काच बसतो. इकडे रूममध्ये अर्जुन प्रियाच्या पायाशी असतो. अर्जुन प्रियाच्या पायाशी बसून तिचा पाय आपल्या हातामध्ये घेतो आणि पायामध्ये अँकलेट घालत असता क्षणी प्रिया अगदी आनंदाने वेडीपिशी झालेली असते. ती विचार करते की हे सगळं नक्की काय घडतं आहे. जणू काही ती स्वप्न पाहते असंच तिला वाटत असतं. अर्जुन खूप प्रेमाने प्रियाच्या पायामध्ये ते अँकलेट घालतो. म्हणजे खरं तर तो तिथं तसे तिला दृश्य भासवत असतो. हे सगळं तो मुद्दाम करत असतो. पायामध्ये अँकलेट घातल्यानंतर तो प्रियाला म्हणतो, जरा पाय वर करतेस का, नाही म्हणजे मलाही बघू देत कसं दिसतं आहे अँकलेट ते. अर्जुनचं मिशन आता सक्सेसफुल होणारच असतं. अर्जुन ज्यावेळी प्रियाचा तळपाय पाहतो त्याच वेळेस त्याला जबरदस्त धक्का बसतो आणि धक्क्याने अर्जुन प्रियाकडेच पाहायला लागतो, कारण प्रियाच्या पायावरती जन्मखुणी असते. आणि चैतन्य तर अर्जुनला सांगितलेलं असतं की प्रियाच्या पायावरती कोणतीही जन्मखून नाही आहे, परंतु अर्जुनला ती जन्मखून दिसलेली असते. अर्जुन खरं तर तिच्या पायावरून हातही फिरवून पाहतो की स्केचपेनने वगैरे ती जन्मखून काढली असावी असं त्याला वाटत असतं. परंतु अर्जुन ज्यावेळी प्रियाच्या तळपायावरून हात फिरवतो तेव्हा ती जन्मखून पुसली जात नाही आणि अर्जुनला आता धक्काच बसतो. तर प्रिया विचारते की अर्जुन, अरे काय पाहतोस. तेव्हा अर्जुन प्रियाला विचारतो की हा मार्क कसला आहे पायावरती. तेव्हा प्रिया हसून उत्तर देते की अरे ती माझी जन्मखून आहे, तुळशीपत्राच्या पानाच्या आकारासारखी. अर्जुन धक्क्याने उठतो आणि तो विचारतो की जन्मखून म्हणजे. तेव्हा प्रियेला अर्जुनवरती हसूच येतं. ती सांगते की अरे जन्मखून ही लहान असल्यापासूनच माझ्या पायावरती आहे. आणि तुला माहिती आहे का, ज्या दिवशी मी माझ्या बाबांकडे परत आले होते ना, तेव्हा ही जन्मखून पाहूनच त्यांना समजलं की मीच त्यांची तन्वी आहे. तर प्रिया अर्जुनला म्हणते की अरे त्या दिवशी तर मला ही गोष्ट सांगायची राहूनच गेली. तेव्हा अर्जुन विचारतो की त्या दिवशी म्हणजे. तर प्रिया सांगते की आपण ट्रूथ अँड डेअर गेम खेळत होतो तेव्हा तू विचारलं होतंस ना मला की कोणते पुरावे दाखवून मीच तन्वी आहे हे मी बाबांसमोर सिद्ध केलं, तीच ही जन्मखून, हे त्या दिवशी सांगायचे राहूनच गेलं. प्रिया खूप स्मार्ट मुलगी असते. तिने अर्जुनसारख्या वकिलाला सुद्धा चितपट केलेलं असतं. तेव्हा धक्क्यानेच अर्जुन विचारतो की त्या दिवशी ही खून तुझ्या पायावरती होती. तर इकडे खालती चैतन्यला आता सायलीला अडवणं खूप अवघड जात असतं. सायलीला काय कारण देऊन अडवायचं हेच त्याला सुचत नसतं. तरी देखील तो सायलीला म्हणतो, तुम्ही वरती गेलात ना तर अर्जुनला डिस्टर्ब होईल. तर सायली त्याला विचारते की परंतु हे असं काय काम करतायत की मी जाण्याने ते डिस्टर्ब होतील. तर रूममध्ये प्रिया अर्जुनला सांगते, असं का प्रश्न विचारतोयस अर्जुन, अरे जन्मखून ही जन्मखूनच असते. जन्मण्यापासून ते मरेपर्यंत ती तशीच राहते. त्या दिवशी फक्त माझ्याकडून दाखवायची राहून गेली. अर्जुनला देखील धक्का बसलेला असतो की चैतन्यने तर सांगितलं होतं तिच्या तळपायावरती कोणती जन्मखून नाही आहे आणि अर्जुनला तर ती स्पष्टपणे दिसलेली असते. तर खालती चैतन्य सायलीला अडवण्यासाठी तिला खोटं कारण सांगतो की अर्जुनची खूप महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणीही रूममध्ये येऊन डिस्टर्ब करायचं नाही. तर सायली
चैतन्याची बोलतीच बंद करते, कारण ती चैतन्याला विचारते की जर मीटिंग तिथे चालू आहे तर तुम्ही इथे काय करतायत. आता काय उत्तर द्यावं त्या चैतन्यालाही सुचत नाही. तर इकडे रूममध्ये अर्जुनचं मिशन सक्सेसफुल न होता ते फ्लॉप झालेलं असतं. प्रिया अर्जुनला सांगते की अर्जुन थँक्यू, तू मला ना खूप छान गिफ्ट दिलं आहेस आणि आता माझी खात्री पटली आहे की तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. परंतु अर्जुन अजूनही विचारात असतो. त्याला अजूनही कळत नसतं की ती जन्म खून तिच्या पायावरती आलीच कशी. इकडे खालती मात्र चैतन्य आता मोठ्या धर्मसंकटात सापडलेला असतो. तर चैतन्य सायलीला खोटं कारण देतो की पाणी प्यायला आलो होतो मी, पाणी पिऊन मी वरतीच जाणार आहे. तर सायली परत चैतन्याला कोड्यात टाकते. ती त्याला सांगते की म्हणजे तुम्ही आत बाहेर केलेलं त्यांना चालणार असेल तर मी देखील तिथे गेलेले त्यांना चालणार असेलच ना. म्हणजे मी गुपचूप आत जाईन, माझं काम करेन आणि बाहेर येईन. चैतन्य मुद्दाम प्रश्न निर्माण करत असतो, परंतु त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सायलीकडे असतंच. त्यामुळे आता सायलीला कसं अडवावं हाच खूप मोठा प्रश्न चैतन्य समोर उभा असतो. रूममध्ये अर्जुन अजूनही विचारत असतो. तर प्रिया त्याला विचारते की काय झालं अर्जुन, तू बोलत का नाही आहेस. तेव्हा अर्जुन प्रियाला गोड बोलून गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. तो तिला सांगतो की काय आहे ना, तू ज्या वेळी माझ्या इतक्या जवळ असतेस ना तेव्हा काय बोलावं सुचतच नाही. तर प्रिया त्याला सांगते की हो, आणि तू जेव्हा माझ्या जवळ असतोस ना त्यावेळी वेळ कसा निघून जातो कळतच नाही. परंतु अर्जुन मला आता जावं लागेल खालती, कारण मला अँकलेटसोबत आता फोटोजही काढायचे आहेत, शिवाय मला कॉलेजला देखील जायचं आहे, असं प्रिया खोटं अर्जुनला सांगते. अर्जुनला देखील तेच हवं असतं. काही करून प्रियापासून सुटका हवी असते त्याला. चैतन्य सायलीला अडवण्यासाठी मुद्दाम पुढचं तिसरं कारण सांगतो. तो म्हणतो की प्रतिमा आत्या, नाही म्हणजे तुम्ही तिथं असायला हवं ना त्यांच्याजवळ, त्यांचं डोकं दुखते असं म्हटलं होतात. जा तुम्ही त्यांना कंपनी द्या. तेव्हा सायली उत्तर देते की तिथूनच आले आहे मी, आणि प्रतिमा आत्या आता आराम करतायत, मी फक्त माझं काम करणार आहे, मी रूममध्ये जाऊन लगेच बाहेर येईन. चैतन्याच्या वागण्याने सायलीला आधीचाच संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. तर सायली तिथे चैतन्याला सांगते की हे पाणी घ्या आणि पाणी प्या, घाम फुटला आहे तुम्हाला. तेव्हा चैतन्य सायलीला पाहून प्रचंड घाबरून गेलेला असतो. सायली चैतन्याचं काहीच ऐकत नाही. ती ज्यावेळी रूमकडे जायला निघते तर समोरून अचानकपणे प्रिया आलेली असते. सायलीला जबरदस्त धक्काच बसतो. तर प्रिया तिथे सांगते की अरे सायली तू इथे, मी तुमच्याच रूममधून येते आहे आता. सायली ज्यावेळी रागाने चैतन्याकडे पाहत असते तर चैतन्य तिथे सांगतो की मी पाणी देऊन आलो प्रतिमा आत्याला, आणि चैतन्य तेथून सटकतो. अर्जुन आता पुरता अडकलेला असतो. प्रिया मुद्दामच सायलीला सांगते की खरं तर ना अर्जुन स्वतःच मला घेऊन गेला होता रूममध्ये. अगं आम्ही दोघं इतका वेळ गप्पा मारत होतो ना की वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. प्रिया मुद्दाम सायलीला डिवचते. त्याचनंतर पुढे प्रिया सायलीला सांगते की नेहमीप्रमाणे तू आमच्यामध्ये तडमडायला आली नाहीस ना, त्यासाठी खरंच थँक्यू, असं म्हणत ती सायलीला घट्ट मिठी मारते. सायली खूप चिडलेली असते अर्जुनवरती आणि प्रिया तेथून निघून जाते. सायली तवानेच आता रूममध्येच जाते. त्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि अर्जुनला जाब विचारते की इथे नक्की कसली मीटिंग चालू होती. हे बघा चैतन्य भाऊजी आणि प्रियाने मला सांगितलं होतं की इथे नक्की कसली मीटिंग चालू होती. परत तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजतोय का. सायली अर्जुनला काही बोलू देत नाही. ती स्वतःच अर्जुन समोर बडबडायला लागते. सायलीच्या रागाचा पारा खूप चढलेला असतो. रागाच्या भरामध्ये सायली अर्जुनला म्हणते की मी 1000 वेळा तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जे करायचं असतं ते तुम्ही मला सांगून करत जा, परंतु नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टी माझ्यापासून लपवता आणि मग प्रियाला अशी बडबड करायला संधी देता. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की नाही, परंतु ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच होतो. सायली अर्जुनला दिलेली डायरी बाहेर काढते आणि त्याला म्हणते की ही डायरी मी तुम्हाला कशासाठी दिली होती. मी सांगितलं होतं ना की दररोजची दिनचर्या तुम्हाला यात लिहायची आहे, परंतु मोजून 3दा लिहिला आहे. शेवटची नोंद कधीची आहे 16 तारखेची. त्यानंतर डायरी पूर्ण कोरीच आहे. रागाच्या भरामध्ये सायली डायरी फेकते. तर अर्जुन सायलीला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. तो म्हणतो की मिसेस सायली प्लीज माझं ऐकून तरी घ्या, मी तुम्हाला हे सांगणारच होतो, मला थोडं विचार करायला वेळ तरी द्या. तेव्हा सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की कसला विचार, अजून काय काय करून माझ्यापासून काय काय गोष्टी लपवता येतील यासाठी वेळ हवा आहे का तुम्हाला. पुढे सायली बडबड करणार इतक्यात अर्जुन रागाने सायलीचं तोंड दाबतो.
अर्जुन सायलीला गप्प बसायला सांगतो, परंतु सायली अर्जुनचा हात कसाबसा सोडवते आणि त्याला सांगते की तुम्ही असं तोंड दाबून मला गप्प नाही बसवू शकत. तुम्हाला आधी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. अर्जुन गप्पच असतो तेव्हा सायली त्याला विचारते की बोला ना, काय काय लपवलंय तुम्ही माझ्यापासून. तर अर्जुन घाबरतच सायलीला म्हणतो की तुम्ही मला सांगितलं होतं ना की प्रिया तन्वी नाहीये हे सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका, परंतु तुमच्यापासून लपून माझे प्रयत्न हे सुरूच होते. सायली आता खूप दुखावली गेलेली असते. तर अर्जुन तिथे म्हणतो की परंतु आज. सायली विचारते की सांगा ना आज काय झालं नक्की. तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की आज मला कळालं की प्रियाच तन्वी आहे. तर सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की छान, म्हणजे आतापर्यंत मी सांगत होते तरी देखील तुम्ही तेच करत राहिलात, परंतु तुम्ही रविराज काकांच्या भावनांशी खेळताय असं तुम्हाला नाही का वाटलं सर. आता मलाही कळू द्या की तुम्ही असा कोणता पुरावा पाहिलात की ज्याच्या आधारावरती तुमच्या लक्षात आलं की प्रियाच तन्वी आहे. तेव्हा अर्जुन तिथे विचार करतो, कारण जर सायलीला जर समजलं की अर्जुनने चक्क प्रियासाठी गिफ्ट आणलं होतं, त्यानंतर ते तिच्या पायात त्याने स्वतःहून घातलं आणि मग क्रॉस चेक केलं, हे जर सगळं सायलीला कळालं तर सायली अजून किती चिडेल हे सांगता नाही येणार. म्हणून अर्जुन मुद्दाम तिला या गोष्टी पुन्हा सांगतच नाही, तो लपूनच ठेवतो. पुढे अर्जुन सायलीला म्हणतो की सिनियरला तन्वीने जे पुरावे दिले होते ते पुरावे क्रॉस चेक केले असता माझ्या लक्षात आलं की तीच खरी तन्वी आहे. तेव्हा तिथे सायली म्हणते की ते पुरावे खरे निघणारच होते सर, तुम्ही 1000 वेळा जरी चेक करून बघितलं तरी प्रियाच तन्वी आहे हे सिद्ध होणारच होतं. सायलीच्या फक्त होला होकार देत अर्जुन नंदीबैलासारखी मान हलवत असतो. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की हे बघा, आता इथून पुढे ही असली नाटकं बंद करा. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रियाकडून सत्य वदवण्याचा प्रयत्न करत असतो की आश्रमात नक्की काय झालं. तो मुद्दाम तिथे प्रियाला विचारतो की तू आश्रमात प्रत्येक गोष्ट विलास काकांशी शेअर करायचीस ना, परंतु त्याच नंतर. तर तिथे प्रिया अर्जुनला म्हणते की खूप बोरिंग दिवस होते रे अर्जुन ते, आणि ती झोपाळ्यावरती बसते. अर्जुन तिथे प्रियाला विचारतो की म्हणजे तुम्ही तर फिल्म बघायला गेला होतात ना, खूप छान एन्जॉय करत होतात तुम्ही ते दिवस. तर तिथे प्रिया सांगत असता क्षणी सायली आलेली असते. प्रिया अर्जुनला म्हणते माझ्यासाठी तर ती मेमरी खूप भयंकर आहे. तो दिवस आठवला ना तरी देखील